जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहता पाहता 8व्या दशकातील 10व्या समासाकडे आलो. सिद्ध लक्षण समास अत्यंत विस्तृतपणे पाहिल्यानंतर आता हा 10वा शून्यत्व निरसन नावाचा समास आपण पाहूया. समर्थांनी वेगवेगळी मते या समासाच्या सुरुवातीला घेतलेली आहेत. याचं कारणही पुढे निरूपणात स्पष्ट होईल. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती अशी जशी म्हण आहे, तशी जितकी माणसं तितके समज असतात. वेगवेगळे समज आणि त्यामध्ये कधीकधी आंतरविरोधही दिसून येतो. इतकंच काय, ज्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्यांच्याही मतांमध्ये फरक दिसतो. ऋषीमुनींच्या मतांमध्ये फरक दिसतो. हा सगळा विषय समर्थांनी घेतलेला आहे. एक म्हणती असं करून समर्थांनी पुष्कळ ओव्या सांगितल्यात. जवळजवळ 40 ओव्यांमध्ये लोकांचे काय समज आहेत ते समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे तेही समर्थ सांगतात. एक ओवी स्वतंत्र पाहत जाण्यापेक्षा आपण अर्थच पाहू की समर्थ काय काय सांगत आहेत. पहिली ओवी आहे, जनाचे अनुभव पुसता कळहो उठिला अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. सामान्य लोकांची मतं अनेक आहेत, अनुभव पण पुष्कळ आहेत. त्यांच्यामध्ये विरोध दिसून येतो. एकाचं म्हणणं एक तर दुसऱ्याचं दुसरं. हा जो विरोध आहे त्याच्यामध्ये जो कलह उत्पन्न होतो तो एक गमतीचा भाग म्हणून आपण आता ऐकूया. वेगवेगळ्या मतांचा गोंधळ समर्थ सांगतायत. एक म्हणती, आता अशा या अनेक ओव्या आहेत. एक म्हणती, हा संसारू करिता पाविजे पैल पारू, आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे. एक म्हणती, हे न घडे लोभ येऊना अंगी जडे, पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची. एक म्हणती, स्वभावे संसार करावा सुखे नावे, काही दानपुण्य करावे सद्गती कारणे. कोण म्हणतं की आपण संसारच केलेला बरा, तोच करावा. संसार करता करता त्यातून पार पडता येतं. जीवांवर देवाचं नियंत्रण आहे आणि तसा असल्यामुळं हा सगळा व्याप आपल्या मालकीचा नाही, सगळं देवाचंच आहे. एक म्हणतो की छे, असं करून कसं चालेल, संसार करताना लोभ येतो, मग आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबाची सेवा करावी लागते. तर एक म्हणतो की संसार सहज अगदी सुखानं करावा, पण त्यात सद्गती मिळणार नाही, म्हणून सद्गतीसाठी काहीतरी दानपुण्य करावं. कशी मतं आहेत पहा. एक म्हणती, संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती. एक म्हणतो की संसार सगळा खोटाच आहे, वैराग्य धारण करावं आणि कुठेतरी देशाटनाला निघून जावं. असं केल्यानं स्वर्गप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. तर पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात की एक म्हणतो, आपलं घर सोडून कुठे जायचं. एक म्हणती, कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे, आपले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी. कुठं हिंडण्यापेक्षा आपला जो आश्रम आहे, गृहस्थाश्रम असेल किंवा कोणताही, त्या आश्रमात राहावं. उगीच हिंडण्यामध्ये काहीही अर्थ नाही. एक म्हणती, कैचा धर्म अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे. एक म्हणती, बहुतापरी वासना असावी बरी, येण्याची तरी जे संसारी अनायासे. एक म्हणती, कारण भाव भावेची पाविजे देव, ये रहे अवघेची वाव गथा गोवी. पहा, एक म्हणतो की हा कसला आला धर्म, जिकडे तिकडे अधर्म बोकाळलेला आहे. म्हणजे आधी एक मत सांगितलं ना की आपला जो आश्रम धर्म आहे तो पाळावा, त्याच्या विरुद्ध मत आता इथे धर्म कुठला आहे, सगळीकडे अधर्म आहे. मग या संसारामध्ये अनेक प्रकारची भलीबुरी कर्म करावी लागतात. मग एक म्हणतो की शक्य तितकी वासना चांगली ठेवावी, हे बरं. वासना जर शुद्ध असेल तर माणूस अगदी विनासायास संसारातून तरून जातो. एक म्हणतो की संसार तरायला निष्ठा लागेल, निष्ठेनं भगवंताची प्राप्ती होईल, बाकी सगळ्या गोष्टी वायफळ समजाव्यात. पहा,
येर हे अवघेची वाव गथागोवी. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी. माये बापे पूजित जावी एका भावे. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन. माये बाप नारायण, विश्वजनाचा. एक म्हणतो की आईबापांना अगदी मनापासून देव माना, अगदी शुद्ध निष्ठा ठेवून त्यांची पूजा करा. एक म्हणतो की देवा ब्राह्मणांची पूजा करा, त्यानं नारायण प्रसन्न होईल, जो नारायणच खरा आईबाप आहे. आता एक म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास करावा. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे. तेणे प्रमाणेची जावे परलोकासी. त्या शास्त्रांचा अभ्यास केला तर त्यामध्ये भगवंताचा जो उपदेश आहे तो दिलेला आहे, त्याप्रमाणे वागलं तर परलोक प्राप्त होईल. एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पुरवेना, या कारणे साधूजना शरण जावे. तर एक म्हणतो अहो शास्त्रे अनेक आहेत, त्यांचा अभ्यास करायला वेळ कुठे आहे, म्हणून या कुठल्याही भानगडीत न पडता साधूला शरण जावं. एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी. सर्वास कारण पोटी भूतदया असावी. तर एक म्हणतो की या कुठल्याही गोष्टीत अर्थ नाही, सगळी वरवरची बडबड आहे. अंतःकरणामध्ये भूतदया पाहिजे, हेच खरं. कशी मतं मांडतात पहा समर्थ. या सगळ्या मतांमधून समर्थांना हेच सांगायचं आहे की आपली ही स्थिती अशीच असते. नक्की काय हे आपलंही ठरलेलं असत नाही, आणि जसजसं आपलं आयुष्य बदलत जातं तसतशी आपली मते पण बदलत जातात. एक म्हणती एकची बरवे, आपुल्या आचार्य असावे. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. पहा, हा समज किती जणांचा असेल की आपापल्या आचार धर्मानं वागावं हेच उत्तम. अंतकाळी भगवंताचं नाम घेतलं की झालं. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेला अंतकाळी. आता हे एक मत सांगितलं ना की आपल्या आपल्या धर्मात असावं म्हणजे आचार धर्मात, आणि शेवटी भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे झालं. तर त्यावर दुसरं मत असं की अहो नाम कसं येणार, पुण्य असेल तर नाम येतं, नाहीतर मग शेवटच्या क्षणी माणसाला भ्रम होतो. एक म्हणती जीत असावे, तवची सार्थक करावे. एक म्हणती फिरावे तीर्थाटन. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी. चुबकुळ्या मारिता हिंपुटी, कासावी स्वभावे. एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी. दर्शन मात्रे होये होळी महापातकांची. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे. एक म्हणती कीर्तन करावे सावकास. किती मत आहेत पहा. एक म्हणतो की आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपलं सार्थक करून घ्यावं. तर एक म्हणतो की तीर्थाटन करावं. एक म्हणतो की तीर्थाटन करण्यात काही अर्थ नाही, नुसते कष्ट आहेत. तिथे जाऊन पाणी आणि धोंडा म्हणजे पाषाण याचं दर्शन काय घ्यायचं. तीर्थामध्ये बुचकळी मारली की नाकातोंडात पाणी जातं आणि जीव कासावीस तेवढा होतो, देव काही भेटत नाही. तर एक म्हणतो असं कसं, तीर्थांचा महिमा थोर आहे. नुसतं तीर्थांचं दर्शन जरी झालं तरी महापातकांची होळी होते. तर एक म्हणतो की मन आवरणं हे महत्त्वाचं, म्हणजे तीर्थाटनाचा विषय बाजूलाच राहिला. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे. हे मन आवरणं महत्त्वाचं आहे. सगळ्या साधनांचा हेतू मन आवरणे हाच आहे. मग आपण मन आवरलं की तिथंच तीर्थ आहे. तर एक म्हणतो की हे सगळं करण्यापेक्षा कीर्तन करावं, सर्व काळ सतत कीर्तन करत राहावं. आणखीही मतं आहेत. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा. देहो अमरची करावा अकस्मात. त्यापेक्षा योग केलेला सर्वोत्तम. योग साधना करावी आणि देह अमर करून टाकावा. एक म्हणती ऐसे काये, काळ वंचना करू नये. एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. तर एक म्हणतो की हे असं करून काहीही उपयोग नाही. अशा रीतीनं काळाला फसवू नये, भक्ती मार्ग अवलंबलेला बरा. एक म्हणती ज्ञान बरवे. एक म्हणती साधन करावे. एक म्हणती मुक्त असावे निरंतर. एक म्हणतो की भक्ती करून काय उपयोग, ज्ञान महत्त्वाचं आहे, ज्ञान मार्ग उत्तम. तर एक म्हणतो साधना करावी. तर एक म्हणतो सदा सर्व काळ मुक्तपणानं वागावं, मुक्त दशेतच राहावं.
एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा, एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकास दुष्ट संग त्यागावा. एक म्हणतो की मुक्तपणानं म्हणजे स्वैर वागणाऱ्या माणसाचा पापाचा थोडा तरी कंटाळ करावा. त्यावर एक म्हणतो की अरे आमचा हा मार्गच बंधनरहित आहे, कुठल्याही बंधनात राहायचं नाही, मुक्त राहायचं, हाच आमचा मार्ग. तर एक म्हणतो परमार्थात विशेष काही असेल तर ते हे की कोणाची निंदा करू नये, द्वेष करू नये. तर एक म्हणतो दुष्टांची संगत तेवढी ठेवू नये. मतं आहेत बरं का वेगळी वेगळी. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेणे तत्काळची पावावे मोक्षपद. एक वेगळंच मत की ज्याचा आपण खातो त्याच्या समोर मरून जावं म्हणजे मग मुक्ती ताबडतोब मिळते. एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. किती स्पष्ट होऊया पहा. एक म्हणतो की या सगळ्या गोष्टी राहू द्या, आधी खायला पोटभर अन्न पाहिजे, ते अन्न मिळालं की बाकी सगळ्या गोष्टी सावकाशपणे कराव्यात. एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. पाऊस पडणं महत्त्वाचं आहे. ही सगळी बडबड व्यर्थ आहे, कारण पाऊस पडला नाही तर अन्न पिकणार नाही, मग दुष्काळ पडेल. एक म्हणती तपोनिधी होता वोळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. हे काही वेगळंच मत बरं का. एक म्हणतो की खूप तपश्चर्या करून तप साठवावं, त्या तपस सामर्थ्याच्या बळानं सिद्धिवश कराव्यात, मग काही कमी पडत नाही. तर एक म्हणतो की आधी इंद्रपद मिळवून घ्यावं. एक म्हणती आगम पहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेणे पाविजे देवा स्वर्गलोकी. तर हे आणखी भलतंच काहीतरी मत बरं का. वेताळाला प्रसन्न करून घ्यावं, ते जर केलं गेलं तर स्वर्गात जाऊन देव होऊन राहता येतं. अनेक समज आहेत बरं का. कुणी हे गांभीर्यानं घेऊ नयेत, यातला कुठलाच समज गांभीर्यानं घेऊ नये. जेव्हा समर्थ म्हणतात की एक म्हणतो भक्तिमार्ग करावा, एक म्हणतो योगमार्ग करावा, एक म्हणतो ज्ञानमार्ग बरा, यातले कुठलेच समज घेऊ नयेत. ही समर्थ फक्त मतं सांगत आहेत. एक म्हणती या एकामध्ये फार महत्त्वाचा उपदेश लपलेला आहे. जोपर्यंत आपला अभिमान आहे तोपर्यंत आपली अनंत मतं असू शकतात. ती मतसमोर एक उदाहरण म्हणून ठेवतात समर्थ. एक म्हणती अघोर मंत्र तेणे होईजे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र तेची भोळे. पहा, एक म्हणतो की अघोर मंत्र साध्य करून घ्यावा म्हणजे त्यानं स्वतंत्र होता येतं, भरपूर पैसा मिळतो. मग या पैशाभोवतीच सगळं आहे ना, या पैशाभोवतीच धर्म गोळा झालेला असतो. मग इतर क्रियाकर्मांची काहीही आवश्यकता राहत नाही. त्यावर एक म्हणतो की लक्ष्मीच्या मदानं सगळी वाईट कर्म घडतात. म्हणजे एक म्हणतो पैसे कमवावेत तर दुसरा म्हणतो पैशाचा काही उपयोग नाही. सिद्धीनं पैसे कमवावेत असा एक म्हणतो तर दुसरा म्हणतो की असे पैसे कमवले तर वाईट कर्म हातातून घडतात. पुढची ओवी पहा. एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प सिद्धिते पावती. एक म्हणती बटू भैरव तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे. काय समज असतात पहा. एक म्हणतो की एकच गोष्ट करावी ती म्हणजे मृत्युंजयाचा जप. तो जप करावा म्हणजे सगळे संकल्प सिद्धीला जातात. तर एक म्हणतो बटू भैरवाची कृपा प्राप्त करून घ्यावी, त्यानं वैभव प्राप्त होतं. तर दुसरा म्हणतो झोटिंग प्राप्त करून घ्यावं, त्यानं सगळं काही पुरवलं जातं. या सगळ्या काळ्या विद्या बरं का. समर्थ म्हणतायत एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी साहे करावी. काळी कंकाळी म्हणजे काय आणि भद्रकाळी म्हणजे काय? भद्रकाळी म्हणजे खरं पाहता देवीचं स्वरूप आहे, पण काळी कंकाळी म्हणजे काळ्या विद्येला उद्देशून केलेली पूजा आहे. आता काळी विद्या समोर ठेवून शंकराचीही पूजा करता येते, भद्रकाळीचीही पूजा करता येते. समर्थ म्हणतात काही जणांचं असं मत असतं की या पूजा कराव्यात म्हणजे त्यानं सगळं काही प्राप्त होईल. एक म्हणती मल्हारी सत्वरची सभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची.
एक जण म्हणतो की मल्हारी बरा, तो भाग्यवान करतो, तर एक जण म्हणतो की व्यंकटेश बरा, त्याची भक्ती बरी. समर्थ म्हणतायत, एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी, एक म्हणती देव कैचा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म, एक आश्चर्य मानिती, एक विस्मयो करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे. किती उदाहरणं दिली आहेत पहा समर्थांनी. समर्थ म्हणतात, एक म्हणतो आपली पूर्व पुण्याई जी आहे त्यावरती सगळं अवलंबून असतं, तर एक म्हणतो की पुण्याईवर काही अवलंबून नाही, आपण प्रयत्न करावा. तर एक म्हणतो की प्रयत्न करण्यापेक्षा देवावर भार घालून स्वस्थ राहावं. एक म्हणतो की कुठला देव, तो तर सज्जनांचा अंत पाहतो, अशा देवामध्ये काही अर्थ नाही. तर दुसरा म्हणतो यात देवाचा दोष नाही, सज्जनांचा छळ व्हावा असं हे कलियुगच आहे, हा या युगाचाच धर्म आहे. कुणी ही सगळी परिस्थिती पाहून आश्चर्यचकित होतो, थक्क होतो, तर काही लोक कंटाळून म्हणतात की जे काही घडेल ते पाहत राहावं. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो. समर्थ म्हणतात की असेही प्रापंचिक लोक आहेत, अनेक प्रकारची मते आहेत, ती सगळी सांगता येणं शक्य नाही, म्हणून कल्पना येण्यासाठी थोडीफार सांगितली. समर्थ म्हणतात, आता असो हा स्वभाव ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगी जाईल सर्व सावधायिका. आता ही प्रापंचिक लोकांची मतं झाली, पण ज्यांनी साधना करून ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांची पण मतं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, तीही समर्थ सांगतात. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होये. एक ज्ञानी म्हणतो की भक्ती करावी म्हणजे भगवंत सद्गती देतो, तर दुसरा म्हणतो कर्मामध्येच ब्रह्मप्राप्ती होते. एकानं कर्मयोग सांगितला, दुसऱ्यानं भक्तियोग सांगितला. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. एक म्हणतो की भोग हे भोगल्या वाचून काही गत्यंतर नाही, भोग चुकत नाहीत, त्यामुळं जन्ममरण परंपराही तुटत नाही. तर दुसरा म्हणतो की अज्ञानातून सगळी उर्मी येते, अज्ञान आहे म्हणून जन्ममरण आहे, अज्ञान आहे म्हणून भोग भोगावे लागतात, अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे घडत राहणार. आता पहा, एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोची नये, एक म्हणती सर्व नासे, उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान. परस्पर विरोध आहे बरं का, समर्थांनीच तो मांडलेला आहे. श्री महाराजांचं वाक्य दासबोध निरूपणात वारंवार आठवतं. आपल्याला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन समर्थांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. ही सगळी मतं पहा बरं का. एक म्हणतो की ब्रह्माखेरीज दुसरं काहीच जर नाही तर मग कर्मांना काय अर्थ आहे, क्रियाकर्मांना काही अर्थ नाही, त्याची गरजच काय. तर दुसरा म्हणतो क्रियाकर्मांच्या बाबतीत अशी भाषा वापरणं हा अधर्म आहे, म्हणजे कर्माला महत्त्व आहे. एक म्हणतो की सगळं दृश्य नाशिवंत आहे, सगळं काही आहे ते नष्ट होणारं आहे, जे नष्ट होऊन उरणार आहे तेवढं ब्रह्म तेवढं सत्य आहे. त्यावर दुसरा म्हणतो की समाधानाचं स्वरूप अशा प्रकारचं नाही, म्हणजे या मतांमधून समाधान मिळणार नाही. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. सर्व ब्रह्म आहे असं म्हणणं आणि सारं दृश्य नष्ट होऊन उरणारं जे आहे तेवढंच ब्रह्म आहे असं म्हणणं, हे दोन्ही सिद्धांत भ्रमरूप आहेत, म्हणजेच या दोन्हीमध्ये सत्यता नाही. एकाचं असं मत आहे की हे दोन्ही सिद्धांत पूर्व पक्षाचे भ्रम आहेत, म्हणून तो म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. आता पुढची ओवी पहा. एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे, जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रासी. एक म्हणतो की ब्रह्माचं वर्णन कोणालाही करता आलं नाही,
वेदांनी शास्त्रांनी पण मौन धारण केलं. त्यामुळं कुठलं ब्रह्म खरं, सर्व ब्रह्म की केवळ ब्रह्म, सिद्धांत कोणता खरा ब्रह्माच्या बाबतीत, हे सगळं बोलणं थांबवावं. ब्रह्म हे अनुर्वाच्य आहे, मनाच्या पलीकडचं आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चये कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला उरिकायची. आता हे ऐकल्यानंतर श्रोत्यानं इथं प्रश्न उपस्थित केला की ब्रह्म असं की तसं हा निश्चय केला कुणी, म्हणजे त्याला अनुर्वाच्य ठरवलं कुणी, किंवा सर्व ब्रह्म म्हणा केवळ ब्रह्म म्हणा हे ठरवलं कुणी. कारण सिद्धांताच्या मते ब्रह्माच्या ठिकाणी अनुभव नाही, म्हणजे मी अनुभव घेतो असं द्वैत त्या ठिकाणी नाही. तर मग जिथं द्वैत नाही तिथं अनुभव निर्माण होऊ शकत नाही. मग अनुभवाशिवाय ब्रह्माच्या बाबतीत या गोष्टी ठरवल्या कुणी, असा श्रोत्याचा प्रश्न आहे. त्यावर उत्तर दिलेलं आहे बरं का. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले न वचे की. समर्थ म्हणतात, यावर लगेच वक्त्यानं आपलं उत्तर स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक माणसाचे अनुभव निरनिराळे असतात हे पूर्वीच सांगितलेलं आहे. ते सगळे आता एक करता येणार नाहीत. पण कसं आहे, ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच सद्वस्तूच्या ठिकाणी अनुभव असत नाही, हा सिद्धांत सांगतो. श्रोत्याचा असा प्रश्न होता की मग जर अनुभव नसेल तर त्या ब्रह्माबद्दल निश्चय कुणी केलेला आहे. याचं उत्तर आता समर्थ देत आहेत. म्हणजे ब्रह्मस्थितीपाशी प्रत्यक्ष अनुभव नाही, अनुभव सांगणारा वेगळा नाही, पण जो द्रष्टा आहे तो जर तिथे स्थिर झाला, म्हणजे नीट ऐका बरं का, आपण तो अनुभव घेणारा नाही, आपण फक्त पाहणारे आहोत, ही जर अवस्था स्थिर झाली, म्हणजे साक्षीत्व जर मुरून गेलं, तर त्या ठिकाणी जे येतं तोच खरा स्वानुभव आहे. समर्थांची ओवी अशी आहे, एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. म्हणजे एक साक्षीत्वानं वागतो, साक्षी वेगळा आहे असं तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत, केवळ पाहणारे साक्षी. ही खरी स्वानुभवाची अवस्था आहे. पण यासाठी ती अवस्था मुरावी लागेल. दृश्याहून द्रष्टा वेगळा, जे दृश्य आहे त्यापासून आपण द्रष्टे वेगळे आहोत, हा अनुभव जर स्थिर झाला तर त्या दृश्यात असूनही आपण अलिप्तपणानं राहू शकतो. ही कला आपल्याला साधता येते. ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. आणि ती कला साधली की साक्षी रूपानं आपण वेगळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आता यापुढे यावरती विस्तार आलेला आहे. पुन्हा श्रोत्याचा आक्षेप पण आलेला आहे. उजळणीमध्ये आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.